धमधमी बस स्टँडवर महिलेचे जळुका ते अमानवाडी रस्त्यासाठी आमरण उपोषण। मालेगाव तालुक्यातील जळुका रेल्वे सर्कलमध्ये येत असलेल्या जळुका ते अमानवाडी हा रस्त्यासाठी सीताबाई चिंतामण धनंदरे ठोके वय 43 वर्ष राहणार धरमवाडी ह्या महिलेने जळुका रेल्वे ते अमानवाडी ह्या रस्त्यासाठी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी मालेगाव उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव यांना निवेदन दिले होते। त्यांनी रस्ता चालू करण्यासंबंधित सूचना ठेकेदाराला दिल्या असल्याचे पत्र मला दिले होते, परंतु आजपर्यंत या रस्त्याचे काम चालू झाले नाही। लोकांना येण्या जाण्यासाठी नाहकच त्रास सहन करावा लागत आहे। तसेच या रस्त्यात येणारे अमानवाडी तथा धमधमी येथील पुलाचे सुद्धा काम करण्यात यावे। हे काम दिनांक 5 जानेवारीपर्यंत पूर्ण न झाल्यास दिनांक 6 जानेवारी रोजी धमधमी येथील बसस्टँडवर आमरण उपोषण करण्यात येईल। त्यानुसार काम चालू झाले नसल्याने दिनांक 6 जानेवारी रोजी ह्या महिलेने आमरण उपोषण कडाक्याच्या थंडीत चालू केले आहे। यासोबत महिलेची प्रतिक्रिया सुद्धा जोडली आहे। प्रतिनिधी बाळासाहेब ढाले। नमस्कार, माझं नाव सीता चिंतामण धनंदरे, राहणार धरमवाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम। या जे अमानवाडी ते जळुका रोड पहिले मी 31/10/2025ला धरणे आंदोलन केलं होतं। तेव्हाही याने मला खोटं आश्वासन लेखी पत्रात दिलेलं आहे। आजपर्यंत कोणतंही काम चालू झालेलं नाही। आता त्यासाठी मी इथं आमरण उपोषणासाठी धमधमी या गावात बसलेले आहे। आजचा दुसरा दिवस आहे। या रोडचे कामं इथले बेकार रोड झालेला आहे। इतकी या रोडची बेकार अवस्था झालेली आहे। कितीतरी ॲक्सिडेंट झाले, कितीतरी म्हणजे दगावलेले आहेत या रोड। आजपर्यंत हा रोड चालू झालेला नाही। जे या रोडचं काम ठेकेदाराने घेतलेलं आहे, 10% ॲडव्हान्स घेतलेले आहे। आजपर्यंत कोणतंही काम चालू केलेलं नाही। या ठेकेदारावर गुन्हे दाखल करा, कारवाई करा आणि कोणताही कर्मचारी असेल त्याच्यावरही कारवाई